नमस्कार मंडळी, तर एका घटनेबाबत तुम्हा सगळ्यांना जागरूक करायचं होतं। दिनांक 26 मार्च 2024 रोजी मी मालवण ते मुंबई असा प्रवास करत होते आणि वाशी टोल नाक्यावरती जेव्हा माझी कार आली तेव्हा मला असं सांगण्यात आलं की फास्टॅग स्कॅन होत नाहीये, तर तुम्ही कॅश पेमेंट करा। जे कॅश पेमेंट मी केल्यानंतर मला ही रिसिप्ट देण्यात आली आणि जेव्हा मी मुंबईत पोहोचले तेव्हा मला फास्टॅग मधनं पैसे डिडक्ट झाल्याचा मेसेज आला। ज्या मेसेजच्या खाली लिहिलं होतं की फॉर डिस्प्यूट यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर। तो टोल फ्री नंबर 5 दिवस मी ट्राय केला, काही त्याच्यावरती रिस्पॉन्स मला मिळाला नाही। मग मी विचार केला की जाऊ दे यार, 45 रुपये तर होते, काय एवढा वेळ फुकट घालवायचा। पण माझ्यासारखे असे हजारो लोकांनी 45 रुपये सोडले तर काय होईल हा विचार करून मला या विषयावरती बोलावंसं वाटलं। जेव्हा राज साहेब टोल नाक्याच्या मुद्द्यावरती बोलतात त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये लिहिलेलं असतं की अरे यांच्याकडे काय फक्त टोल हाच मुद्दा आहे का। पण हा टोल हा मुद्दा किती गांभीर्याने घेतला गेला पाहिजे आणि हा टोल मधले हे जे झोल आहेत त्यामधलं हे एक उत्तम आणि जिवंत उदाहरण। तर यापुढे कधी तुमची गाडी टोल नाक्यावरती आल्यानंतर तुम्हाला जर असं सांगण्यात येईल की तुमचं फास्टॅग स्कॅन होत नाहीये, तुम्ही कॅश पेमेंट करा, तर त्यांना एकच सांगा की भारत आमचं चंद्रावर पोहोचलो पण अजून तुमचे जर स्कॅनर नीट नाही तर ते स्कॅनर तुम्ही नीट करून घ्या आणि कोणी अशा वेळात कॅश देऊन त्यांना पेमेंट करू नका। धन्यवाद। झोल 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 करून टाक, झोल 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 करून टाक, जरासी फील्डिंग जरासी सेटिंग, क्या बोला रे यार जरासी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।